नमस्कार. VS टेलिव्हिजन या चॅनलवर मी वैभव निवाते सर्व रसिकांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज आपला विषय आहे लोककला. महाराष्ट्रात परंपरागत चालत आलेली कला म्हणजे लोककला आणि त्या कलेतील तमाशा हा लोककलेचा प्रकार सर्व रसिकांचा आवडीचा प्रकार आहे. आणि ह्या कलेतील ज्येष्ठ कलाकार श्री मनोहर गोविंद पारदुले मुक्काम तळेघर तालुका मंडणगड ह्या त्यांच्या गावी आपण त्यांना भेटण्यासाठी जात आहोत. आणि या कलेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. चला आपण त्यांना जाऊन भेटूया. नमस्कार सर. नमस्कार सर, VS टेलिव्हिजन या चॅनलमार्फत तमाशा या लोककलेच्या योगदानाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी आलो आहोत. आम्हाला विश्वास आहे आपण निश्चित सहकार्य कराल. जरूर तुम्हाला आम्ही सहकार्य करू. तुम्हाला काय विचारायचे असेल तमाशाबद्दल ते तुम्ही प्रश्न पण विचारू शकता. सर, तमाशा ह्या लोककलेची आवड तुमच्यामध्ये कशी काय रुजू झाली? 1980ला आम्ही कुडूक मुक्कामी हनुमानवाडीत एक जत्रेच्या निमित्ताने कार्यक्रम बघायला गेलो. आणि तिथं कार्यक्रम बघत असताना तुरेवाले मंडळींची जी शीण होती तेच आम्ही 10-15 जण तिथं आम्ही पाहण्यासाठी गेलो होतो. आणि त्यांचा कार्यक्रम बघून आमच्याही मनावरती परिणाम झाला की आम्ही त्यांनी केल्याने आपण का करू नये. बरोबर आहे सर. हा विचार केला आणि आम्ही तमाशा करायचा म्हणून ठरवलं. तर आमच्या गावचे शाहीर नारायण जाबरे, नारायण बुवा यांना आम्ही म्हटलो की आम्हाला तमाशा करायचा आहे. तर ते म्हटले की मुलांनो, तमाशा तुम्ही जरूर करा, आम्ही तुम्हाला योग्य ते सहकार्य करेन. आणि योग्य ते सहकार्य करत असताना आम्ही त्यांचं ऐकून कार्यक्रम रेषा सुरू केली. आणि हे काळाला मान्य नव्हतं. अकस्मात त्यांचं निधन झालं. बापरे. त्याच्यामुळं आम्हाला मोठं प्रश्न पडलं. मग आम्ही त्यांचेच गुरुवर्य तेरडीला असल्या कारणाने तिथं आम्ही गेलो. त्यांची जी गीतं आणली आणि त्याच्यावरती आम्ही कमीत कमी 3 ते 4 वर्ष लग्नी तमाशा आम्ही आता सादर केला. सर, लग्नी तमाशा म्हणजे नेमकं काय? लग्नी तमाशा म्हणजे गण गवळण, त्यामध्ये विनोदी फारसा येतो. वगनाट्य. आणि त्या वगनाट्यामध्ये मी मनोहर गोविंद पारदुले आणि माझा मित्र सुरेश गणपत पेडणेकर यांनी प्रमुख भूमिकामध्ये स्त्री पात्र आम्ही करायचो. असं कमीत कमी आम्ही 3 ते 4 वर्ष आम्ही कार्यक्रम सादर केलेला. सर, तुम्ही म्हटलात की तुम्ही दोघं जण म्हणजे स्त्री पात्र करायचात. त्यावेळेस पुरुष स्त्रीचा पात्र करायचे का? म्हणजे अशा मुली किंवा स्त्रिया त्यांना प्राधान्य नव्हतं का त्यावेळेस? कसं काय साधारण? प्राधान्य होतं, पण कोण या क्षेत्रामध्ये उतरत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही एक स्त्रीपात्र करायचो आणि नृत्य सादर करायचो, पायात चाळ वगैरे बांधून. हे आम्ही कमीत कमी आमचे तळेघरचा मुख्य तमाशा 4 ते 5 वर्ष आम्ही चालू ठेवला. आणि पुढे कालांतराने आमचा तो कार्यक्रम बंद झाला. त्याच्यामुळे आम्ही दोघेही आजूबाजूच्या आमच्या गावाले म्हणजे गावातून आम्हाला मागणी आली की बाबा तुम्ही आमच्या कार्यक्रमात नृत्यकला कराल काय. तर आता आमच्या शेजारचे गाव कादवण, भोळवली, घराडी, तुळशी
या 4-5 गावामध्ये आम्ही कमीत कमी आणखी 7-8 वर्ष आम्ही नृत्य कलाकार म्हणून काम केलं. म्हणजे अजून ती प्रथा चालू आहे तुमची? हो, म्हणजे अजून ती प्रथा चालू आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे असा की कोणतीही कला सादर करण्यापूर्वी आपल्या मागे गुरुवर्याची साथ महत्त्वाची असते, कारण गुरु नसेल तर विद्या फुकायची आहे. स्वाभाविक आपल्या गुरुवर्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असल्यामुळे आजपर्यंत तुम्ही तमाशा नावाची जी लोककला आहे ती प्रेक्षकांसाठी सादर करताय. तर मला तुमच्या गुरुवर्यांची साथ कशी लाभली त्याबद्दल सांगा. आमचे मूळ घराणा सदाला घराणा, अच्छा. गुणी भिकाजी बुवा यांचे शिष्य शिवराम धोंडूसह कृष्णा तुकाराम हे आमचे गुरुवर्य, मुक्काम तुर्भेत, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. ह्याने आम्हाला अगदी म्हणजे परफेक्ट त्यांनी तयार केली. अच्छा. हां, आणि आम्ही हे नृत्यकला सोडून म्हणजे नाचकाम सोडून आम्ही आता स्वतः आमच्या पायावरती उभे राहिलेले आहेत आणि आम्ही शक्ती तुऱ्याची डबल बारी पण आम्ही आता घेऊ शकतो आणि तिथपासून आमचा कार्यक्रम डबल बारीचा चालू आहे त्यांच्या आशीर्वादाने. तमाशा ह्या कलेमध्ये शक्ती आणि तुरा तुम्ही मागापासून म्हणताय, नेमकं शक्ती म्हणजे नेमकं काय आणि तुरा म्हणजे नेमकं काय? शक्ती तुरा म्हणजे आम्ही शक्तीवाले म्हणजे आम्ही स्त्री जाती श्रेष्ठ करणार. अच्छा. आणि तुरेवाले म्हणजे पुरुष श्रेष्ठ करणार, म्हणजे ब्रह्ममाया शिवशक्ती. अच्छा. हा त्याचा फरक आहे. म्हणजे हा डाव तुम्ही पटावरती हा मांडला. पटावरती म्हणला आम्ही माया श्रेष्ठ करणार आणि तुरेवाले ब्रह्मश्रेष्ठ करणार, म्हणजे पुरुष श्रेष्ठ करणार. पुरुष श्रेष्ठ करणार. अच्छा. या तमाशा कलेमध्ये तुमच्यामध्ये जे काय कलाकार, जे सहकलाकार आपण त्यांना म्हणतो, तर असे किती सहकलाकार किंवा सवंगडी तुम्हाला लागतात? त्याचबरोबर तुमचे जे वाद्य आहेत ते कोणत्या कोणत्या प्रकारचे वाद्य आहेत ह्याबद्दल माहिती सांगितली तर बरं होईल. आमच्या या तमाशामध्ये कमीत कमी 15 ते 16 जण असतो. तर वाद्य आमचे अगदी क्लासिक असते सगळे वाजवणारे. आता वाजवणारे म्हणजे माझा भाऊ विजय गोविंद पारदुले. अच्छा. आणि दुसरं वाजवणार दशरथ सुतार म्हणून. अच्छा. आणि माझ्या जोडीला म्हणजे माझे मित्रमंडळी संजय, अनंत, संदेश आणि नीतू, सुशील, हे सगळी, सागर, हे असं आमचा 15 ते 20 जणांचा आमचा ग्रुप आहे. आणि कला मंचावर आम्ही 15-20 जण हे कला सादर करतो. सर, तुमच्या तमाशामध्ये वाद्य किती प्रकारचे वाजवले जातात? वाद्य कमीत कमी 4 ते 5 प्रकारचे वाद्य असतात. आता ढोलकी, हे बघा माझे बंधू आता ढोलकीपट्टू आलेले आहेत, ते ढोलकी वाजवतात. ढोलकी, हलगी, तुंतुना, डब, झांज, चाळ, कॅशिओ, हार्मोनियम, हे सगळे तमाशामध्ये. आणि मेन म्हणजे आपला स्पीकर हा मेन आहे त्याच्यामध्ये. अच्छा. तुमची भूमिका काय? तुम्ही कोणतं वाद्य वाजवता? मी स्वतः गायकी करतो, वाद्य वाजवत नाही. लिखाण वगैरे? हां, लिखाण स्वतः करतो, म्हणजे कवण करतो, गायकी स्वतः लिहितो आणि तमाशाची धुरा सांभाळतो. आणि बाकी हे पेडणेकर साहेब जे आहेत ते काय करतात? पेडणेकर माझा सहकलाकार आहे. आम्ही दोघे मिळून कवण वगैरे करतो आणि आमच्या दोघे जण आम्ही कार्यक्रम हँडल करतो. आणि आता जे तुमचे बंधू आले आहेत तर त्यांचं ह्याच्यामध्ये काय भूमिका आहे किंवा ते कोणतं वाद्य वाजवतात? आता आमचे बंधू आले ते उत्कृष्ट ढोलकीपट्टू आहेत आणि ह्या आमच्या गायकीला अगदी मोलाचं त्यांचं सहकार्य आहे. अच्छा. आणि त्यांच्या वाद्यावरतीच आमची गायकी उठते. अतिशय चांगली गोष्ट आहे की तुम्ही सगळे कलाकार एकत्र येऊन महाराष्ट्रातील जी लोककला आहे तमाशा नावाची, या कलेला तुम्ही आताच्या तरुण पिढीसमोर मांडत आहात आणि त्यांना सगळ्या गोष्टींची अर्थ पटवून सांगून त्यांना जुन्या पद्धती अजून आपण टिकून ठेवल्या पाहिजेत अशा पद्धतीने जो समाज प्रबोधन करत आहात ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पेडणेकर सरांसाठी एक प्रश्न आहे. पेडणेकर सर, तुम्ही पण पारदोले सरांबरोबर इतका वर्ष तमाशा ह्या कलेमध्ये काम करत आहात, रंगदेवतेची सेवा करत आहात, तर थोडक्यात तुमचा अनुभव सांगितलात तर आम्हाला पण ऐकायला बरं वाटेल. विषय कसा, आम्ही दोघंही मित्र आहोत आणि कला ही आम्ही दोघांनीच ओपन केलेली आहे. अच्छा. आणि त्यामुळे जमवाजमव आम्ही सहकार्यांची केली आणि नंतर आम्ही ती दोघांनी सुरुवात केली होती आजपर्यंत. आणि आम्ही एकमेकाला खांद्याला खांदा लावूनच आम्ही उभे असतो
आणि एकमेकाला सहकार्य करीत असतो, त्याच्यात आम्हाला आनंद मिळतो. ह्या आता ढोलकीपट्टू आपले आहेत, तर पारदेले सरांना तुम्हाला पण प्रश्न विचारूसा वाटते की तुम्ही तमाशामध्ये ढोलकी हा वाद्य तुम्ही वाजवलात, तर तुम्ही पण थोडक्यात आम्हाला सांगितलं तर बरं होईल की रंगदेवची सेवा करताना तुम्हाला काय काय अनुभव आले आणि कसं वाटलं. तसं मी म्हटल्यानंतर मला ढोलकी वाजवायचा लहानपणापासूनच छंद आहे. अच्छा. मी लहानपणी कुठे जरी निघालो ना तरी छातीवर वाजवून असं मी काय बोलताय काय? एवढी मला आवड होती. तिथपासून मग नंतर मी नाचामध्ये वाजवायला लागलो. नाचामध्ये करता करता मग हळूहळू भजनामध्ये वाजवतो. नंतर मग हळूहळू तमाशामध्ये. तमाशामध्ये तर आता कायमच राहिलो आम्ही. अच्छा. कुठे सुपारी असली तमाशे डबल बारीची की मग आम्ही इथे पहिले रेशल घेणार आमच्या तिथे. रेशल झाल्यानंतर मग आम्ही आमच्या त्या दिवशी जायचं, त्या दिवशी मग 2-2, 3-3, 4-4 वाऱ्या सुद्धा स्टेजवरती आमच्या ओपन होतात तिथे. अच्छा. कुठल्या जत्रेला म्हणा किंवा कुठे काय प्रोग्राम, प्रायव्हेट प्रोग्राम असेल तर. तिन्ही महान कलाकारांना पण माझा एक प्रश्न आहे, तो म्हणजे असा की तुम्ही कला साधून प्रपंच कसं काय साधलं, हा तुमचा 2 रस्त्यावरचा प्रवास कशा प्रकारे साधलात याबद्दल ऐकायला आम्हाला खरंच खूप उत्सुकता आहे. तमाशा म्हणजे शेती करून आम्ही हे तमाशाचा कार्यक्रम सादर करतो. त्याच्यामुळं किती समजा आम्हाला जागरण झाला असला तरी शेतीची कामं आम्हाला शेतकऱ्यांना करावीच लागते. बरोबर. हे सगळं आम्ही हे सहन करून आम्ही हे प्रवास आता म्हणजे तमाशाचा प्रवास चालू ठेवलेला आहे. आणि त्याच्यात आम्हाला जरा आनंद आहे आणि आमच्या घरच्या मंडळींची पण आम्हाला साथ आहे. म्हणजे कुठलंही काम आणलं तरी आमचं राहत नाही. चांगलं आहे. पेडणेकर साहेब, तुम्ही जरा बोला 2 शब्द याच्याबद्दल. साधू संतांनी सांगितलेलं आहे, प्रपंचातून परमात्म्याकडे ओढ घ्या. बरोबर. त्या पद्धतीने आम्ही प्रपंच साधून या कलेक पण ओढ घेतो आणि परमात्म्याकडे हरिनामात पण ओढ घेतलेली आहे. त्यामुळे आम्हाला काहीच त्याचं वाटत नाही जागरणाचं. एकदम बरोबर उत्तर तुमचं, कारण तुम्ही त्या कलेकडे पूजे समान किंवा साधने समान पाहता. आणि खरंच आहे, कला ही एक साधना आहे. आणि ती साधना जोपासल्याशिवाय प्राप्त होत नाही. बरं वाटली तुमची उत्तर ऐकून. पण अजून आपले ढोलकीपट्टू आहेत, त्यांना पण आपण विचारूया त्यांचं मत काय. आम्ही जरी कुठे जरी तमाशाला सुपारी करिता गेलो, डबल बारी असो, सिंगल बारी असो, कशी असो, तर आम्हाला जरी किती जागरण जरी असला तरी आम्ही आलो, सकाळी आंघोळ केली की पुन्हा आम्ही शेतामध्ये काम करायला जाणार. कुटुंबाची जाणीव पण आहे आणि आम्हाला कुटुंबाच्या माणसांची आम्हाला साथ आहे. आणि ते काम करून पुन्हा घरी यायचं. स्वार्थ साधून परमार्थ पण साधायला पाहिजे, स्वार्थ साधून कला पण सादर केली पाहिजे, आपल्याला सार्थ केली पाहिजे. नक्कीच. अशा प्रकारे आमचं ते म्हटलं चालूच असतं. नक्कीच. असं आहे. तुमच्या तिघांची पण योगदान, त्याचबरोबर तुमच्या तिघांबरोबर तुमचे जे सहकारी 15-18, आताची नवीन पिढी किंवा ह्याच्या आधीची तुमच्या वयाची पिढी, ह्या सगळ्यांचं योगदान, त्याच्यामुळे आज तुमचा हा प्रवास अविरत अजून चालू आहे आणि हे असाच चालू राहील हे नक्कीच आमचा विश्वास आहे तुमच्यावरती. काही चांगल्या गोष्टी करता करता आपल्या आयुष्यात विघ्न पण येतात. असं काही तुमच्या आयुष्यामध्ये किंवा कलेच्या प्रवासात तुम्हाला काही त्रास झाला का, आणि झाला असेल तर तुम्ही कशाप्रकारे त्याचं निरसन केलं? असंच आमचं कार्यक्रम आम्ही दोघेही तेव्हा नृत्यकला करायचो आणि पालवणीला डबल वरचा कार्यक्रम घेतलेला होता. आमचे गुरुवर्य यायचे प्रत्येक सुपारीला. अचानक ते येऊ शकले नाही. त्याच्यामुळं आम्हाला मोठा आता म्हणजे प्रसंग आला, ह्याला सामोरं कसं जायचं. त्यावेळी आमचे प्रतिस्पर्धी म्हणजे तुकाराम बुवा माळी हे महान कलाकार आमच्या जोडीला होते. आता एक असताना आम्ही त्यांना जाऊन भेटलो की आमचे गुरुवर्य आले नाही, तर आता आमच्या प्रसंग हा वळवला. त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही बिनधास्तपणे कार्यक्रम करा, तुम्हाला जे काय येईल ते करा. त्याने आम्हाला एवढं सहकार्य केलं. मग आम्ही काय केलं, आम्ही नाचणारी पोरं दुसरी सजवली आणि आम्ही दोघे जणांनी पहिल्या बारीचे लागणारे गाणी आम्ही हलगीमध्ये घेऊन पहिली बारी केली. तिथंच आम्हाला समाधान वाटला आणि तिथपासून आम्ही डबल बारी करायला शिकलो. जर गुरुवारी आमचे आले असते तर आम्ही अजूनपर्यंत नाचकामच करत राहिलो असतो. परंतु आम्हाला आमचे गुरुवारी असून सुद्धा पहिले गुरु आम्ही त्यांना मानतो, ते आम्हाला ज्यांनी सांभाळून घेतली डबल बारीच्या कार्यक्रमात, ते आमचे गुरु म्हणजे तुकाराम बुवा माळी हे तुरेवाले मुक्काम पाले.
ओके. मग तुरेवाले असून सुद्धा तुम्हाला त्यांनी एक सांभाळून घेतली. तुमचे गुरुवरही आले नाहीत ही तुमच्यासाठी त्यावेळेस खरंच भीतीदायक गोष्ट होती, कारण तुम्हाला अनुभव नव्हता. तुम्ही नृत्य कलाकार होतात. तुम्हाला हा वाईट प्रसंग काहीतरी शिकवून गेला. तो अशी गोष्ट शिकून गेला की तुम्हाला स्वतःच्या पायावरती कला सादर करून घेण्याचं सामर्थ्य देऊन गेला. वाईटातून ही चांगली गोष्ट पण तुम्हाला मिळाली. येस येस, अतिशय चांगलं वाटतं तुम्हाला भेटून. VS टेलिव्हिजन या चॅनलतर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असेच तुम्ही कार्यक्रम चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात करत राहा आणि आताच्या तरुण पिढीला एक चांगला संदेश देत राहा. धन्यवाद. सदालाल घराण्यातील गुणी भिकाजी बुवा यांचे शिष्य शंकर पदू, यांचे शिष्य शिवराम धोंडू, सहकृष्णात तुकाराम, मुक्काम तुर्बे, तालुका पोलादपूर, आणि यांचे शिष्य मनोहर सुरेश तळेगर, जन्नीदेवी तमाशा मंडळ तळेगर यांच्यातर्फे आता तुम्ही आमची जी मुलाखत घेतली, VS टेलिव्हिजनचे आम्ही आभारी आहोत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी VS टेलिव्हिजन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.